कालपासून मराठवाड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे या मराठवाड्यातील जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, कापूस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनी आता आपलं सोयाबीन कापायला सुरुवात केलेली आहे. कारण काही सांगता येत नाही की आता 5 ते 6 तारखेला आणखी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे आता ह्या 5 ते 6 दिवसामध्ये मराठवाड्यातील शेतकरी ज्यांचं सोयाबीन कापणीला आलेलं आहे ते सगळं सोयाबीन आता कापायला त्यांनी घाई केलेली आहे. मी आज परभणी जिल्ह्यातील हाटकरवाडी या गावात आलेलो आहे. तिसरी बार पाणी जाण्याची. पहिल्या वेळेस गेलं काही वाटलं नाही, थोडंसं गेलं त्याच्यावर मला वाटलं कापा येईल. नंतर मध्ये एक बार पाणी येऊन गेलं, आता ही तिसरी वेळ आहे पाण्याची. म्हणलं आता हे कापून बाहेर नेऊन हे चालू करावं, तर हे मध्ये डबल पाणी घुसलं आमच्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट कापसाचं शेवटचा एकदम 100% खर्च करून शेवटच्या टप्प्यामध्ये जे वेचून घरी आणायचा तर त्याच्यामध्ये पाणी गेलं, हे सोयाबीनमध्ये पाणी गेलं. आणि शासन हे असं आहे की पहिल्या जुन्या काळामध्ये हे पैठणच्या पाण्याचं जे पाणी येत होतं, असं जर पाणी आलं ते आम्हाला भरपूर रक्कम देत होतं. हे शासन आलं तेव्हापासून हे नंतर काय रुपये द्याचं नावच काढलं नाही. जे सर्व सरसगट म्हणायचं ते सरसगटमध्ये हे 100% गेलेलेच काय आहे, हे 100% गेले त्याचं वेगळं द्यायला पाहिजे त्यानं. जे सरसगट आहे ते समद्या सगळं ते येऊ द्या काय याचं, पण जे प्रत्यक्ष जे खरं गेलंय त्या लोकांना जास्तीत जास्त त्यानं मदत करा आमचं म्हणणं आहे. खरंच आहे मंडळी, जे काही गोदाकाठचा परिसर आहे, जे काही नदीच्या काठचा परिसर आहे, या गंगेच्या काठचा नदीच्या काठचा परिसर सोयाबीन कापूस अक्षरशः 100% या पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये जे काही सरसकट मदत शासनाने जाहीर केलेली आहे हेक्टरी 8,500 रुपये, ती सरसकट द्या. पण नदी काठचे आणि गंगा काठचे जे काही शेतकरी आहेत त्यांचं 100% नुकसान झालेलं आहे. कमीत कमी त्या शेतकऱ्यांना त्यांचं हेक्टरी कमीत कमी तुमचं किती खर्च झाला असेल? त्या खर्च ह्याचा एकरी म्हणलं तर कमीत कमी 50-60 हजार रुपये खर्च आहे सोयाबीनचाच. आणि काय उत्पन्न तर काहीच नाही, झिरो झालेलं आहे आमचा. आता ते सांगतायत की हेक्टरी कमीत कमी म्हणजे 60 ते 70 हजार रुपये त्यांचा खर्च झालेला आहे. म्हणजे 100% त्यांचं नुकसान झालेलं आहे. खर्च कमीत कमी त्यांनी 50 ते 60 हजार रुपये खर्च त्यांनी द्यावा. आणि जे काही सरसकट आहेत त्या शेतकऱ्यांना जे शासनानं ठरवलं आहे ते द्यावं. पण आमचं 100% नुकसान झालेलं आहे, कारण आमचं जी काही परिसर आहे हा गोदावरीच्या काठावर वसलेला परिसर आहे. त्यामुळे 100% नुकसान या शेतीमधले. तुम्हाला किती शेती नाही, मला भोई. तुमच्या मग काल आम्ही ह्या पलीकडे अलीकडे आम्ही टोटल माणसाने आणलेले याची आणखी आम्ही दखल घेतली नाही. आम्हाला काय कोणी नियोजन कोणी लावलेलं नाही. आणखी तर सरपंच काय तलाठी साहेब नाही, काही गरम शोक, पुन्हा तिथून नाही तर तहसीलदार, हे जे काय देतील याने द्यायला पाहिजे आम्हाला. येणं करता आमच्या आम्ही 4 गाव राहतात. कुठं आम्ही हटकेवाडीमध्ये राहतो. आम्ही 4 गावची लोक घातलेली. घर वगैरे आहे का? हो, समजत जाग्यावर. तुमचं आहे घर आहे माझं, तसं काही नाही. तुम्ही काय करता व्यवसाय? मी मच्छीमारी. बरं. हा, मच्छीमारी. ठीक आहे. इथं आता सध्या काय करता? इथं काय नाही, ते पाणी वाढायला म्हणून ते बघण्यासाठी आलतो आम्ही. बरोबर. परत एकदा आता इथून समजा जे शेतकरी पलीकडे जाणारे त्यांच्यासाठी समजा एक सोय म्हणून एक जाणे. हे आता पाणी असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही, त्यामुळे समजा त्याला न्यायचं आणायचं समजा काम एक. या शेतातील जे काही सोयाबीन आहे ते सोयाबीन काढण्यासाठी मजूर देखील आहेत. या ना, समोर या. तुम्ही समोर या. इथं ये ना, बोल ना. या ना तुम्ही. तुम्ही हे नेमकं गुत्त घेतलंय का रोजानं कापायला? हो, गुत्ता घेतलाय. बरं, केवढ्याला घेतलं? कसं? एकरी 4,500 रुपये. 4,500 रुपयाला बॅग घेतली का? बरोबर. काय सध्या या शेतकऱ्याचं नुकसान किती झाले? काढताच येईना ना, काढताच येत नाही. बळच काढायला तू कुठं गुड आहे तेवढं 3 एकरामध्ये अर्धा 1 एकर असेल पा, तेवढं काढून घ्यायला. बाकी तर सगळं पाण्याखालीच गेलं, कापताच येत नाही. ते तर कापायचंच काम नाही, नाचून गेलं ते बांधाच्या खाली. बरं, आता या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं आतून नुकसान झालं, त्यांना शासन तर मदत देणारच आहे. पण ज्यांना जमीनच नाही, जे भूमिहीन आहेत, ज्यांना शेतीच नाही, अशा मजुरांचा प्रश्न. समजा तुम्हाला शेती नाही, आता तुमच्यासारख्या जे नागरिक आहेत त्यांचं कसं असतं बरं जीवन? रोजचा रोजगार कसा असतो तुमचा? इतक्या दिवस तुमचे काम बंद. सध्या 2 महिने जर काय काम नाही 2 महिने बी नाही काम. आणि आता हे उदाहरणार्थ 3 एकरचे पैसे यायला भेटत होते कामाचे, मजुरीचे. आता हे अर्धा एकरच इथं आपल्या कापणीचं काम आहे. म्हणजे 2.5 एकराचे ह्याचे पैसे गेलेत ना वेस्टेड, म्हणजे त्याला भेटणारच नाही ना, कामच भेटणार नाही ना गरीब माणसाला. हे देखील प्रश्न मोठा आहे. आता हे कापस गेलेत काही कापस, जेणेकरून महिला मंडळ बायाला काम लागत होते ते देखील बंद झालं त्याचं.
अवघड झालं ना गरिबीचं. मजुरी वर्ग बेजारीत झाला. हे पाणी ह्याच्यात गेलं म्हणजे मजूर वर्गाचं हे संपूर्ण उत्पन्न कमी झालं. आता पुढे दिवाळीला ते मजूर वर्गानं काय करायचं, अवघड आहे एवढा मोठा प्रश्न. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाले, अतोनात नुकसान झाले, सोयाबीनचं नुकसान झाले, कापसाचं नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्याला तर फटका बसलाय. त्याच्यामुळे फटका जे काही मजूर वर्ग आहे, ज्यांना जमीन नाहीत, त्या मजूर वर्गात देखील फटका बसलेला आहे. कारण त्यांचे रोजगार जवळजवळ 1 महिन्यापासून ठप्प आहेत, त्यांना कामं नाहीत. आता कालपासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे मराठवाड्यातील जे काही सोयाबीन कापणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या मजूर वर्गाला आता रोजगार भेटायला सुरुवात झालेली आहे. थांबूयात मंडळ. दुसरी एक गोष्ट, हे गोदावरीचं समजा पट्टा आहे, गोदावरीचे ते गट नंबर सरी नंबर ते घ्यायलेत समजा सध्या, आणि त्याला खेटूनच हे आता हे दुसरा गट नंबर आहे. आता आपण उभा टाकलो का हे गोदावरी सोडून दुसरा गट नंबर आहे. हे दुसऱ्या गट नंबर मध्ये पाणी आलेलं आहे. ते शासन म्हणते गोदावरीच्या कडीचेच घ्या म्हणते. हे दुसऱ्या गट नंबर त्याला खेटून आता हे दुसरा गट नंबर आहे. ह्या गट मध्ये पाणी आलंय, याला खेटून दुसरा गोदावरीला खेटून दुसराच गट आहे. ते म्हणते गोदावरीच्या कटीनं त्याच्या रेकॉर्ड प्रमाण बघायचं, पण हे प्रत्यक्ष पाहणी गेलंय, इथं पाणी गेलंय तिथपर्यंत ते घेऊन झालेत समजा. ते गट नंबर किती आहे तुमचा? ते 192 आहे आणि हे 187, 179, 87. ते मग ते गोदावरीच्या कडीला दाखवून झाले ना त्याचं ते पाणी इकडं उलटलं, पाणी आलं, हे प्रत्यक्ष पाणी आलं इकडं. पण ते त्याच्या त्या वरून त्याच्या नियमाप्रमाणे गोदावरीच्या कडीनं पहा म्हणले ते गोदावरीच्या कडीनंच पाहिले ते तिकडे ते. आणि जे गोदावरीचे असे वडे नाले हे आलेले पाण्याचे, ह्या पाण्याने हे इकडे पाणी आलेलं आहे, दुसऱ्या गट मध्ये गेलेलं आहे. आता 189 गट नंबर आहे इथं, 187. मग हे गोदावरीला कडीला नसल्यामुळे 192, 194 हे गोदावरीच्या कडीला आहेत. त्या वड्यानं पाणी हे वर येऊन हे इकडे दुसऱ्या गट नंबर मध्ये नुकसान झालंय. जेणेकरून ते प्रत्यक्ष पाहावे शासनाने, त्याचे माणसं इथं पाठवावे शासनाचे कोणते त्याचे, आणि त्याने प्रत्यक्ष पाहून जे 100% गेले ते 100% द्यावं त्या लोकांना, आमचं हे म्हणणं आहे. आज या आटकरवाडी गावात आलो. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला की महसूल मंडळ काय करतंय की गोदाकाठचा जो परिसर आहे, जे काय गट नंबर आहेत, म्हणजे नदीला गंगेला खेटून जे काय गट नंबर आहेत, तोच गट नंबर त्या नुकसानीसाठी ते पात्र धरत आहेत. आणि जे त्या गट नंबरच्या शेजारी गट नंबर आहे, समजा एखादा 30 गट नंबर आहे आणि त्याच्या शेजारी 31 गट नंबर आहे, तर ते 31 गट नंबर घेत नाहीत. त्या 31 गट नंबरमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. आता प्रत्यक्षात पाणी आहे, पण जे काही जिल्ह्याचं महसूल मंडळ आहे ती तक्रार घ्यायला धजावत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की गोदाकाठच्या परिसरातील ज्या शेतकऱ्यांचं ज्या जमिनीमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या सर्व जमिनीचे पंचनामे करावेत आणि नुकसान झालेली भरपाई 100% जे काही नुकसान झाले त्या 100% नुकसान झालेल्या भरपाई, शेतकऱ्यांची भरपाई तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मंडळी थांबूया तिथंच. हाटकरवाडी जनता आवाज वंचितांचा. ओके.